मंत्रिपदावरून ऑपरेशन टायगरचा घोडा अडल्याची शक्यता. ठाकरेंच्या शिवसेनेमधून फुटणाऱ्या गटाला मंत्रिपदाचा शब्द. 3 ते 4 खासदारांची मंत्रिपदासाठी रस्सीखेच, सूत्रांची माहिती. ऑपरेशन टायगर थांबवण्यासाठी ठाकरेंचे प्रयत्न. ठाकरे गटाच्या नेत्यांकडून थेट खासदारांची वैयक्तिक संपर्क. खासदारांची मतं जाणून वरिष्ठ नेत्यांना अहवाल दिला जाणार, सूत्रांची माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 खासदार उद्या दिल्लीमध्ये एकत्र. संजय राऊतांसह अनिल देसाई, अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे उद्या दिल्लीत. संसदीय पक्षाच्या बैठकीसाठी दिल्ली वारीच्या चर्चा. ऑपरेशन टायगरच्या चर्चांवर राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण. आई भवानीची शपथ घेत आम्ही ठाकरेंसोबत असल्याचं खासदार म्हणाले. ठाकरेंनी प्रत्येक खासदाराशी संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या, संजय राऊतांचा दावा. खासदारांनंतर उद्धव ठाकरे आता आमदारांची बैठक घेणार. 22 जूनला ठाकरे आमदारांना मार्गदर्शन करणार. पावसाळी अधिवेशनासह इतर मुद्द्यांवर चर्चा होणार. सातारा सांगली विधान परिषदेत शिवसेनेचं एकही मत फुटता कामा नये. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या शंभूराज देसाईंना सूचना. सातारा सांगलीमधील महायुतीमधील वादावर पडदा. नवी मुंबईतील भाजपचा अंतर्गत वाद. मुख्यमंत्री दरबारी. आमदार मंदा म्हात्रेंनी फडणवीसांची भेट घेतली. पक्षातील गैरवर्तणुकीसह जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप. मराठवाड्यातील काँग्रेसचा गट दिल्लीमध्ये राहुल गांधींना भेटणार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांना पदावरून हटवण्याची मागणी, तर मला प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याच्या वावड्या, सपकाळांचा दावा. चंद्रपूर महापालिकेमध्ये काँग्रेसमधील अंतर्गत वाद विकोपाला. वडेट्टीवार गटाच्या राजेश अडूर यांच्या विरोधात धानोरकर गटाचे 16 नगरसेवक एकवटले, तर धानोरकर गटाच्या नगरसेवकांनी व्हीप पाळला नाही. कारवाई करा, वडेट्टीवार गटाची मागणी. नांदेडच्या देगलूरमधील राष्ट्रवादी नगरसेवकांची गोव्यात मौज मजा. नगरसेवकांचे समुद्रकिनारी नाचतानाचे व्हिडिओ व्हायरल. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक सहलीला. कर्जमाफीसाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक. छत्रपती संभाजीनगरसह हिंगोली, बीडमध्ये ट्रॅक्टर मोर्चा. शेतकऱ्यांना कोणत्याही जाचकटींशिवाय सरसकट कर्जमाफी मिळावी, ठाकरे सेनेची मागणी. रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भाजप कार्यकर्त्यांनी गोमूत्र शिंपडलं. ज्यांनी बँका, कारखाने डबघाईला आणले त्यांनी पंढरपूर अशुद्ध केलं. भाजप किसान मोर्चाचा हल्लाबोल. गुन्हा दाखल करण्याची मागणी.